चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीतील बंडखोरी कायम. अजित पवार नाना काटे यांच्यातील चर्चा निष्फळ. नाना काटे निवडणूक लढवण्यावर ठाम. चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची समजूत काढण्यासाठी स्वतः अजित पवार त्यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळापूर्वी दाखल झाले. अजित पवार यांनी नाना काटे यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. नाना काटे यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी किंवा नाही याबाबत पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत अजून चर्चा करणार असल्याचं सांगत आपण जो निर्णय सांगू ते नाना काटे ऐकतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. मात्र अजित पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतरही पदाधिकारी नगरसेवकांची इच्छा असल्यानं मी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं मत नाना काटे यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीत बंडखोरी अजूनही कायम आहे. सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्ष आघाड्या युत्या आपापले फॉर्म भरून काल छाननी झालेली आहे. मला वाटतं 3 का 4 तारखेपर्यंत विड्रॉलची मुदत आहे आणि त्यामध्ये शनिवार रविवार सुट्टी आलेली आहे, दिवाळीची पण सुट्टी आलेली आहे. काल आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच बावनकुळे, तटकरे, प्रफुल्ल पटेल असे आम्ही सगळे बसून साधारण जिथं अधिकचे फॉर्म आलेले आहेत तिथं कशा पद्धतीनं मार्ग काढायचा, कुणी कुणाला थांबवायचं, कुणी कुणाला थांबवायचं याबद्दलची सगळी साधक बाधक चर्चा झाली. आणि त्याच्या संदर्भामध्ये मी आज बारामतीला निघालो आहे. जाता जाता नाना काटेंनी पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे म्हणून मी नानाला भेटायला आलेलो होतो. आत्ताच्या घडीला तर इथली जागा आमच्या महायुतीमध्ये ही भारतीय जनता पक्षाला गेलेली आहे, भोसरीची जागा भाजपला गेलेली आहे, पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, सगळ्या सहकाऱ्यांच्या भावना महिला वर्गाच्या पण तीव्र आहेत. त्यांचा मी सगळं ऐकून घेतलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांना मी एवढंच सांगितलं की मी सांगेल तसा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. मी आजचा दिवस जरा थोडा विचार करून काही सहकाऱ्यांशी पण चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मला जो निर्णय द्यायचा तो इथल्या जागेच्या संदर्भामध्ये देणार आहे. समाधान ऐकून घेण्याचं, तू उमेदवारीला इच्छुक असला आणि तुला काही सांगायचं म्हटलं तर कुणाचं समाधान होईल का? तिकीट मिळालं तर समाधान होत असतं. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला उमेदवारी, कारण मागे बाय इलेक्शनला पण आम्ही तो प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्यावेळेस आमच्यातच बंडखोरी झाली. राहुलने पण फॉर्म ठेवला आणि तुम्हाला माहिती आहे दोघांची मतं मिळून 1.5 लाखाच्या पेक्षा जास्त मतं होती. समोरच्या उमेदवाराला 138 मतं मिळाली. पण त्याला अर्थ नसतो. शेवटी येणारा व्यक्ती उमेदवार 10 मतांनी निवडून येऊ नाही तर 1,00,000 मतांनी निवडून येऊ, निवडून यायला महत्त्व असतं. त्यावेळेस मी बराच प्रयत्न केला होता पण मला यश आलं नाही. पहाटे 3 वाजेपर्यंत मी नाना राहुल बसलेलो होतो जिजाईला, माझं घर जे आपल्या पुण्यातल्या घरी. पण त्यावेळेस काही यश आलं नव्हतं आणि तो निकाल महाराष्ट्राने सगळ्यांनी पाहिलेला आहे. आताची रेग्युलर म्हणजे ती पोटनिवडणूक होती, ह्या रेग्युलर निवडणूक आहे आणि त्याच्यातून भारतीय जनता पक्षाने पण अश्विनीताईंना थांबवलं. त्यांच्यात काही चर्चा केली आणि शंकरला त्या ठिकाणी तिथं तिकीट दिलेलं आहे. मावळमध्ये पण तिढा निर्माण झाला आहे, त्याच्याबद्दल पण काल चर्चा झाली. त्यात स्वतः उपमुख्यमंत्री पण सभेला जाणार आहेत, बावनकुळे पण जाणार आहेत, पत्रक पण त्या ठिकाणी निघणार आहे. कारण आता महायुतीमध्ये काम करत असताना कुठं जिथं असं होईल तिथं थोडीशी समंजस भूमिका ही प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. ऐकलं नाही तर काही कठोर पण निर्णय त्या बाबतीमध्ये घ्यावे लागणार. आम्ही त्याच्यातून मार्ग काढू, आपण काळजी करू नका. मी भाऊसाहेबशी आत्ता फोनवर बोललो, मला सांगितलं, मला मयूरने फोन जोडून दिला. भाऊसाहेबाची पण इच्छा तीव्र आहे. काय झालं आहे आता सगळ्यांनाच निवडणुकीच्या मध्ये आपल्याला उभं राहायचं अशा प्रकारची भावना मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आहे आणि हे आमचे 3 पक्ष आणि इतर मित्रपक्ष मिळून एकच जागा तिथं दिली जाते. समोर पण 3 पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून एकच जागा दिली जाते. त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी
आपलं उद्याचं स्वप्न पाहत असताना आपण यावेळेस आमदार व्हायचंच अशा पद्धतीनं निश्चय केला आणि त्यांनी फॉर्म भरलेले, ती फॅक्ट मात्र नाकारता येईल. कुणाला उभं राहायचं, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. आम्ही येणाऱ्या महानगरपालिका ज्यावेळेस लागतील त्यावेळेस पूर्ण ताकदीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवण्याच्या करता मी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यात उतरणार आहे. मी 25 वर्ष हे शहर आमच्या विचाराच्या बरोबर ठेवलेलं होतं आणि शहराचा भरपूर कायापालट करण्याचा प्रयत्न मी केला. तुम्हालाही पत्रकार मित्रांना तुम्ही जुन्यांना विचारलं तर 92 सालचं पिंपरी चिंचवड कसं होतं आणि आता कसं बदलत गेलं, अजूनही बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी करायच्यात. सुदैवाने मी आता राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि त्याच्यातनं कसं ह्या शहराला आणखीन विकसित करता येईल, आणखीन जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते सोडवता येईल, सेंट्रलच्या स्कीम असतील, राज्याच्या स्कीम असतील, आपल्या बजेटमध्ये टाकायच्या स्कीम असतील, या सगळ्याच्या बाबतीमध्ये आमचं काम चाललेलं आहे. आत्ता जरी कुठलंच कॉर्पोरेशनमध्ये कुणाचेच नगरसेवक पदाधिकारी नाही आहेत, पण पालकमंत्री म्हणून पण ज्या वेळेस मी आढावा घेत असतो, शेखर सिंगला बोलवत असतो, काही कार्यकर्ते मला काही सूचना करत असतात, त्या योग्य असल्या तर त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता मी आयुक्तांना सांगत असतो. पवार कुटुंबीय दिवाळीला परत एकदा एकत्र आपल्याला दिसेल. पुरंदरमधून महायुतीतून विजय शिवतारे आणि संभाजी झेंडे या दोघांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेत. विजय शिवतारे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवार अर्ज दाखल केला, तर संभाजी झेंडे यांनी महायुतीतीलच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र यामधून महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होणार नसून ते त्यांच्या पद्धतीनं आणि मी माझ्या पद्धतीनं निवडणूक लढणार असल्याचं संभाजी झेंडे यांनी म्हटलं. मात्र आता पुरंदरमध्ये दोघांपैकी एकानं माघार घेतली नाही तर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार हे निश्चित झालंय. वरिष्ठ नेते निर्णय घेतील असा विजय शिवतारे यांनी म्हटलंय. मवियामध्ये काँग्रेसकडून विद्यमान आमदार संजय जगताप निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणी 3 उमेदवार उभे आहेत. आता जनतेला हा फैसला करायचा आहे. मी महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावर लढवत आहे, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादानं. आणि या ठिकाणी जनतेने गेले 15 वर्ष त्यांच्यासोबत काय घडलं, आमदार या नात्यानं त्यांनी खरोखरच त्यांची कर्तव्य पार पाडली का, हे समोर आहे. आणि मी गेले 4-5 वर्ष कुठलंही पद नसताना त्यांच्यासमोरच काम करत आहे, हेही त्यांनी पाहावं, याचा लेखाजोखा घ्यावा आणि मग त्याप्रमाणे सत्सद विवेकबुद्धीला स्मरून मग व्यवस्थितरित्या मतदान करावं. कारण हा बहुमूल्य असा अधिकार आहे जनतेचा आणि त्यांना जर परिवर्तन घडवायचं आहे, हे लोकांच्याकडून साधारणपणे ज्या प्रतिक्रिया मला मिळाल्या ते निश्चितपणे लोकांनीच ठरवलं की आता परिवर्तन घडवायचं आहे. मला AB फॉर्म हा अगोदरच मिळालेला होता, परंतु मी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशी थोडासा उशिरा पोचला AB फॉर्म, त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सादर केला. माझा AB फॉर्म आणि अर्ज हा मी 28 तारखेलाच भरलेला आहे. नाही, महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या पद्धतीने ते काम करतील, माझ्या पद्धतीने मी काम करेल. आणि मी जसं सांगितलं तसं विनाकारण एकमेकावर चिखलफेक करण्यामध्ये मला काही मतलब नाही. मी विकासाच्या कामावर बोलणार आणि विकासाचं काय काम त्यांनी केलं याच्यावरच बोलणार. 10 वर्षाचा माझा जो काळ होता 2009 ते 14 विरोधी आमदार म्हणून, आणि विरोधी आमदार असताना सुद्धा खेचून निधी आणणे आणि कामं करणे लोकांची, हे लोकांनी पाहिलं होतं. 14 ते 19 मी मंत्री होतो, सत्तेचा काळ होता आणि त्या सत्तेच्या काळात 4-4.5 हजार कोटी रुपयाची कामं वेगवेगळ्या पद्धतीची, सगळे सिमेंट बंधारे असतील, रोड्स असतील, मुख्यमंत्री सडक योजना 178 किलोमीटर असेल, अनेक कामं, प्रशासकीय इमारत, जेजुरी ग्रामीण रुग्णालय, क्रीडा संकुल, धान्य गोडाऊन्स, पंचायत समिती इमारती, हे सगळं उभं राहिलेलं विश्व सर्व जनतेने पाहिलं होतं. रोड्स सगळे चकाचक हायवेसारखे सगळे झालेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये 2019ला अपघात झाला. मी जरी बाजू झालो असेल तर त्या अपघातातून निश्चितपणे प्रकाशाकडून अंधार काय असतो याची जाणीव झाली आहे लोकांना. आणि 5 वर्षात कुठेही काहीही काम नाही. उजवणीसारखा एवढा मोठा प्रकल्प जो मी पूर्ण धरण पूर्ण केलं, पाईपलाईनची ऑर्डर दिली, लार्सन टुब्रोसारखी कंपनी होती, 550 कोटीचे पाईप येऊन पडले, परंतु निश्चितपणे पाईप ले करण्याची सुद्धा त्यांची तेवढी हे झालेली कॅपॅसिटी नाही.
तुम्ही प्रशासकीय इमारतीत जा, प्रशासकीय इमारतीमध्ये मी अख्खी इमारत तयार करून दिली होती, फर्निचर करू शकले नाही ते. तुम्ही खाली 118 कोटीची पाणी पुरवठा योजना फुरसुंगी देवाच्या वेळी 25 कोटीसाठी अडकून होती. मी असताना 85% काम पूर्ण झालं होतं, परंतु पुढे 1 रुपया मिळाला नाही. महाविकास आघाडीच्या काळात काही झालं नव्हतं. कर्मधर्मसहयोगाने एकनाथराव शिंदेचं सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं आणि मग त्याच्यामुळे 2 ऑगस्टला एकच महिन्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः त्या पाणी पुरवठा योजनेवर तोकाई दर्शनाला आले, 25 कोटी रुपये दिले आणि म्हणून आज 4.5 लाख लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ खडकवासला धरणाचं जाते. या योजना टॅक्सच्या बाबतीमध्ये मला मतदान करा, मी टॅक्स कमी करून देतो. माझा भाऊ अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं, काही केलं नाही. 3 वर्ष लोक हैराण होते, लोकांच्या जप्त्या आल्या, लोक अदालतमध्ये केसेस गेल्या आणि शेवटी माझ्याकडे आल्यानंतर आपण जर टॅक्सला असं काही रस्ता काढू शकत नसू तर नगरपालिका करावी आणि फुरसुंगी देवाची गोळी ही नगरपालिका केली गेली आणि टॅक्सच्या वरवंट्यातून म्हणजे 1 लाख जिथे टॅक्स होता तो 14 लाख, 12 पट 5 रुपये स्क्वेअर फीटचा गोडाऊनचा टॅक्स. सगळे लोकल लोक आहेत आमचे, त्याला 60 रुपये स्क्वेअर फीट. त्यामुळे लोक हैराण झाले होते. मिळणाऱ्या वर्षाचं जे उत्पन्न आहे भाडं त्याचा डबल टॅक्स लागत होता आणि म्हणून तो एक मार्ग माननीय मुख्यमंत्र्यांनी करून दिला. जेजुरीच्या पिण्याच्या पाण्यासाठी 78 कोटी रुपये मिळवू शकलो मी, 143 कोटी सासवड रोडसाठी मिळवू शकलो मी. 2400 एकर जमीन आपली मावडी कपगावची होती, बागायत जमीन होती MIDCमध्ये, 25-30 वर्षानंतर ती सोडून दिली मुख्यमंत्री महोदयांनी. त्यावेळी अशी अनेक कामं झाली. मी एका बाजूने एवढा निधी खेचून आणत कामं करतोय. मी काय आमदार नव्हतो, खासदार नव्हतो, मंत्री नव्हतो, पण आमचे विद्यमान आमदार जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जाऊन तिथे आंदोलन करतायत की मला जर निधी मिळत नाही तर मग जर निधीच देता येत नसेल तर पुरंदर तालुक्याला स्वतंत्र देश घोषित करा. इतका मूर्खपणा अख्ख्या महाराष्ट्राने कुठे पाहिलं नाही आणि त्यामुळे लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे की ह्यांचं हे काम नव्हे. निश्चितपणे पहिलं केलेलं काम, त्याच्यानंतर झालेल्या ह्या अडचणी आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये 1 साइडेडली मतदान होईल आणि प्रचंड बहुमताने मी निवडून येईल. घरासमोर 4 चाकी वाहन लावण्यावरून वाद झाला आणि एक आर्मी मॅन श्रीकांत पाटील यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. एक्स आर्मी मॅन श्रीकांत पाटील हे आरोपी असून शहानवाज शेख हे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं महायुतीतील अनेक नेत्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यामुळे युतीला अडचणींचा सामना करावा लागतोय. उमेदवारी अर्जाचा कालावधी संपल्यानंतर आता नाराज नेत्यांमधील संघर्षाचा टप्पा सुरू झालाय. आता यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ज्यांनी नाराजीने नामांकन अर्ज भरले असतील त्यांनी अर्ज परत घ्या अशी विनंती त्यांनी केली आहे आणि जे अर्ज परत घेणार नाही त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल. परवा आमची रात्री बैठक झाली. देवेंद्रजी, मी आणि आमचे सर्व राज्याची निवडणूक संचालन समिती त्या बैठकीला होती. सर्व जिल्हाध्यक्षांना, सर्व नेत्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. एकावेळी एका ठिकाणी एकच व्यक्ती लढू शकतो, त्यामुळं काही नाराजीच्या माध्यमातून उमेदवारी आल्या आहेत, काही नामांकन भरलेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी ज्यांनी नामांकन केलं आहे त्या सर्वांनी नामांकन परत घ्यावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. आणि माझी जी विनंती आहे किंवा आमच्या सूचना आहेत पक्षाच्या, त्या सूचना प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी हा पक्षाचा त्या ठिकाणी सूचनेचं पालन करेल असं मला वाटतं. शेवटी एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो. पक्ष हा आईसारखा आहे आणि त्यामुळं पक्षावर श्रद्धा ठेवून पक्षाची आपली जी काही पक्ष आपलं सर्वांचंच भलं करेल या भावनेने आपण सर्वांनी उमेदवारी अर्ज वापस घ्यावे अशी सूचना आम्ही केली आहे. ज्यांनी अर्ज भरले आहे त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे, पण मला वाटतं की 100% अर्ज परत घेतील. ज्यांनी परत घेतले नाही त्यांना मात्र मग पक्ष कारवाई करेल. वेणा नदीच्या पुलाखाली फेकलेली हजारो आधार कार्ड सापडली. टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप असल्याचा संशय.
आधार कार्ड हे देशाचं नागरिक असण्याचं सर्वात महत्वाचं दस्तऐवज मानलं जातं. अनेकांनी केंद्रावर जाऊन आधार कार्ड बनवले. टपाल खात्याकडून आधार कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर पोहोचवलं जाईल असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगणा परिसरातील आउटर रिंग रोडवरील मौजा रायपूर वेणा नदीच्या पुलाखाली 800 आधार कार्ड सापडले. दुसरीकडे या आधार कार्डचे खरे मालक त्यांची वाट पाहतात. मात्र टपाल खात्यात या कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड वेणा नदीच्या पुलाखाली फेकून दिले. या ठिकाणी काही कागदपत्रे सुद्धा जाळल्याची चर्चा आहे. हिंगणा पोलिसांनी हे आधार कार्ड ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पहाटे खारघरमध्ये 2 रो हाऊसवर छापे मारून ड्रग्ज तसेच दारू पार्टीसाठी जमलेल्या 20 नायजेरियन नागरिकांची धरपकड केली आहे. यात 13 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. खारघर सेक्टर 7 मधील लेमन किचन आणि जेमिनी किचन या 2 नायजेरियन किचनमध्ये ड्रग्ज तसेच दारूच्या पार्ट्या सुरू असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेतील 150 जणांचे पोलीस पथक, दंगल नियंत्रण पथक आणि फॉरेन्सिक टीमने छापा टाकलाय. यावेळी 20 नायजेरियन पुरुष आणि महिला हे पार्टी करीत असताना आढळून आले आणि या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या झाडाझडतीमध्ये तब्बल 26,77,500 रुपये किमतीचे 107 ग्राम वजनाचे मेफेड्रॉन आणि 22,490 रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आलाय. पोलिसांनी अंमली पदार्थ आणि मद्याचा साठा जप्त केलाय. या कारवाईत पकडण्यात आलेल्यांपैकी 13 नायजेरियन नागरिकांनी कोणताही भाडे करार न करता तसेच सी फॉर्म न भरता खारघरमध्ये लेमन किचन आणि जेमिनी किचन चालवत असल्याचं तपासात आढळून आलं. अंतरावली सराटीत बैठकीसाठी मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरू दाखल झाले. मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झाली. वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी अंतरावली सराटीत दाखल झालेत. मनोज जरांगे यांनी सज्जाद नोमानी यांचं अंतरावली सराटी गावात स्वागत सुद्धा केलं. राजरत्न आंबेडकर सुद्धा अंतरावली सराटीत बैठकीसाठी दाखल झाले होते. माळेवाड येथील नरकासूर स्पर्धा आटपून सावंतवाडीत घरी परतत असताना सावंतवाडी मळगाव स्टेशनजवळ अपक्ष विधानसभा उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर बांबूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोराला शिताफीने ताब्यात घेण्यात आलाय. ड्रायव्हरने चपळाईने मात्र गाडी बाजूला घेतल्यानं विशाल परब यांचा जीव वाचला. हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोराने वाऱ्याच्या वेगाने धावत जवळच्या जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या स्थानिक युवकांनी पाठलाग करून या हल्लेखोराला ताब्यात घेतलं. संतप्त युवकांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपण झारखंडमधील असल्याचं हिंदीतून बोलत कबूल केलंय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असणारे विशाल परब यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपल्या जीवावर कोणीतरी उठलं असल्याचं वक्तव्य विशाल परब यांनी वारंवार यापूर्वी अनेकदा केलंय. मात्र त्याची गांभीर्याने दखल पोलिसांनी घेतली नव्हती. पूर्ण मतदारसंघामध्ये दीपावलीनिमित्त नरकासूर स्पर्धा वगैरे कार्यक्रम चालू होते. अनेक ठिकाणी कार्यक्रम चालू असल्यामुळे भेटीगाठी चालू होते आणि बांदा आणि मळेवाड या ठिकाणी आमची भेटीगाठी झाल्यानंतर मळेवाडच्या दिशेने सावंतवाडीच्या दिशेने येत होतो. सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या इथे काही जणांचा त्याच्यापैकी एक व्यक्ती आम्हाला भेटलेला आहे आणि तो त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ला जो करण्याचा प्रयत्न झाला रात्री 12:30 वाजता 1 वाजताच्या दरम्यान झाला आहे. आम्ही स्थानिक पोलीस प्रशासनाकडे या व्यक्तीला पकडून आमच्या तिथल्या त्या निरवडे गावातील मुलं त्या माझ्यासोबत असणारी मुलं यांनी एकत्रित त्यांना केल्यानंतर पकडल्यानंतर संपूर्ण पोलीस खात्याला आम्ही ही माहिती पोचवली. 112च्या वतीने पोलीस आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पुढची चौकशी पोलीस खातं करत आहे. मला असं एवढंच म्हणायचं आहे की माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणा किंवा सावंतवाडी मतदारसंघातील सर्व मंडळींना मी एवढंच सांगतोय की अशा प्रकारचा हल्ला हा मी स्वतः त्याचा निषेध करतोय आणि हल्ला करण्याचा प्रयत्न किती जरी झाले तरी आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की माझ्यासारखा एक युवक हा एक नेतृत्व करतोय. या नेतृत्वाला सर्वांचा आशीर्वाद आहे. पोलीस खात्यावर मला प्रचंड एक विश्वास आहे आणि पोलीस नक्कीच या संपूर्ण चौकशीची करून माहिती देतील लवकरच. मीडियाच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे
सपोर्टिंग स्टाफ आहे जो बाळासाहेबांची काळजी घेतोय. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका. आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत असल्याचं वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय. काल रात्री बाळासाहेबांना जरासं दुखापत होत होतं आणि अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यांची अँजिओग्राफी करणार आहोत आणि अँजिओग्राफी केल्यानंतर जो रिपोर्ट येईल आणि जी पुढची प्रोसिजर आहे ती जसे आम्हाला डॉक्टर आम्हाला जसं कळवतील तसं आम्ही तुम्हाला हे फेसबुकच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा बाळासाहेबांच्या हँडल्सवरनं आणि पक्षाच्या हँडल्सवरनं सगळ्यांना माहिती पुरवत राहू. आम्ही पण अजूनही डॉक्टरांच्या रिपोर्टसाठी थांबलोय आणि जसा डॉक्टरांचा रिपोर्ट येईल तसा आम्ही सर्वांना बाळासाहेबांच्या हँडल्सवरनं आणि वंचितच्या हँडल्सवरनं माहिती पुरवत जाऊ. आत्ता इतकंच माहिती आहे मला आणि तुमच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो की इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे, सपोर्ट स्टाफ आहे जे बाळासाहेबांची काळजी करतात, बाळासाहेबांचा उपचार करतात. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की हॉस्पिटल बाहेर येऊन फॅमिलीचा, हॉस्पिटलचा किंवा स्टाफला कोणताही प्रॉब्लेम होईल असं कोणत्याही प्रकारचं काय नका करू. तिथे खूप मोठी टीम बाळासाहेबांची आहे आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती राहील की आपण आपला क्षेत्र नका सोडू, आपण आपला एरिया नका सोडू. आम्ही सर्व आहोत बाळासाहेबांबरोबर आणि लवकरात लवकर आपल्याला अपडेट दिलं जाईल.